काय म्हणले होतेस लग्नाच्या आधी तू तुमच्यासाठी सर्व काय करण म्हणून? हो म्हणले होते की, पण तुम्ही सांगा ते नाही करणार. तू लग्नाच्या आधी किती देवधर्माची पूजा करायची, उपास धरायची, आता का नाही करत? मला तुम्ही भेटलेत ना, आता माझा देवावरचा विश्वासच उडाला. मी तुमच्यासाठी अख्ख्या जगाशी भांडू शकते. मग दिवसभर नुसतं माझ्याशी का बरं भांडत असतेस? तुम्हीच तर माझं जग आहे. अहो ऐका ना, मला पण जायचं बिग बॉस मध्ये, मला ₹1,00,000 द्या ना. तू नको जाऊ रे बाबा बिग बॉस मध्ये. कशामुळं? बिग बॉस मध्ये गेल्यावर बिग बॉसचं ऐकावं लागतं सगळं. मग काय झालं, मी ऐकन की सगळं. अरे इथं तू माझ्या बापाचं ऐकत नाहीस आणि बिग बॉसचं काय ऐकणार आहेस रे? तुमचं बाहेर लफडं बी नाही, तुमच्या फोनला पासवर्ड पण नाही, तुम्ही एक तर दारू पण पित नाही. अरे मग इथं उलट तू यासाठी चांगली गोष्ट आहे ना. पाय बरं घरच्यानं तुझ्यासाठी किती चांगला नवरा शोधलाय. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना. तुमच्यासोबत कोणत्या कारणाने भांडू मी? अहो काल रात्री तुम्ही मला शिव्या देत होत्या का? तुझा काहीतरी गैरसमज आहे. कसला हा गैरसमज? हेच की मी झोपेत होतो. मग मजा वाटते का नाही टू व्हीलर फिरायला जोडीनं? ये मग तुझ्या बापाच्या 4 चाकी गाडीवर. बायको ए बायको, हे बघ तुझ्यासाठी नवीन फोन. अय्या खरं? हो. किती चांगले हो तुम्ही. लग्नाच्या आधी तुम्ही काऊन नाही सांगितलं बरं, तुम्ही एवढे गरीब आहेत म्हणून? तुला मी आधीच सांगितलं होतं तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये काही नाही म्हणून. हा काय माणूस आहे माहे. बायका 3 लोकांच्या गोष्टी मनापासून ऐकतात व मान्य करतात. 1 म्हणजे टेलर, 2 म्हणजे पार्लरवाली आणि 3रा म्हणजे फोटोग्राफर. बाकी कुणाच्या पण बापाचं ऐकत नाहीत. कराय का नाही? तुझंच बरोबर आहे. अहो मी काहीच बोलले नाही पण. अहो तू काही नाही बोलली नसेल तरी पण तुझंच बरोबर असतं ना. पूर्वीची काळी दोघांचे भांडण झाले तर 3रा माणूस येऊन सोडवायचा. आता दोघांचे भांडण झाले तर 3रा माणूस येऊन व्हिडिओ काढतोय. पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही वाघच असतो. लग्नानंतर फक्त दुर्गा देवी त्या वाघावर बसलेली असते. म्हणाले होते की आमची मुलगी 2 मिनिटात स्वयंपाक करते. मला नंतर कळालं की ही रोज मॅगी बनवत होती, मॅगी.